मोठ्याचं उदाहरण आहे. श्रेयाळ नावाचा एक राजा होता. काय नाव होतं राजाचं? श्रेयाळ. काय नाव होतं? श्रेयाळ. राजा होता, माळकरी होता. ऐका बरं, त्याच्या बायकोच्या गळ्यात माळ होती. लेकरू झालं त्याला. 3.5 वर्षाचं बाळ झालं. किती वर्षाचं? रांगायला लागलं आणि रांगता रांगता दुडू दुडू पावलानं चालायला लागलं. एक पाय पुढं टाकायचं. आईला कौतुक वाटायचं. थोडं राहिलं माझ्याकडे बघा. आईला कौतुक वाटायचं. आणि एक दिवशी श्रेयाळ राजा भजनात बसलेला असताना राजाची परीक्षा घ्यायला देवदारात आला. देव, ज्याला विठ्ठल म्हणतात, ज्याला पांडुरंग म्हणतात, आला दारात, बसला. आणि बसल्या बसल्या देवानं हाक मारली, राजा. कोण? अरे मला देव म्हणतात, मी दारात आलो तुझ्या. राजाला एवढा आनंद झाला, आपल्या घरात देव आला, आपल्या घरात देव आला. एवढा आनंद आनंद. अरे जगाला न भेटणारा देव माझ्या दारात आला. अगं ऐकलंच का? पळत बाहेर ये, आरतीचं ताट आण, त्याच्यामध्ये समय लाव, त्याच्यातली वात वाढव, त्याच्यामध्ये तेल होत. अरे साखरेचा डबा आणा, पेड्याचा डबा आणा, पाणी आणा, देवाचे पाय धुवा. अरे फुलं आणा, पारिजातकाची फुलं आणा, चाफ्याची फुलं आणा, जास्वंदीची फुलं आणा. अरे गुलाबाच्या फुलांचा हार आणा, घाला रे माझ्या देवाला. तुळशीचा हार आला, माझा देव आला, माझा देव दारात आला. किती आनंद. गुड्या उभारल्या गेल्या, सनई चौघडे वाजू लागले, आनंद आनंद साजरा झाला. अख्खं गाव नाचायला लागलं. देव आलाय, देव आलाय, देव आलाय. राजवाड्याला आनंद झाला. देव घरात आला, देव आला. बरं झालं, भक्ती सन्माने पूजिला. देवाला आतमध्ये घेतलं. अरे देवा किती दिवसात नाला रे. देवाला बसायला पाठ दिला, टेकायला पाठ दिला. पाठ चांदीचा, मागचा पाठ चांदीचा, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, सगळं चांदीचं. देव आनंदानं बसला. आता देवानं विनंती केली, हे श्रेयाळ राजा, पाहुण्याला जेवायला घाल. श्रेयाळ राजा म्हणाला, देवा अरे आमच्या घरी आलाय म्हणजे तू काही उपाशी जाशील का रे? अरे जेवायला घालणार. बस सांग आज काय पाहिजे जेवायला. देव हसला. देणार? अरे राजा आहे मी आणि तुझा भक्त आहे. कुठं कमी पडलोय मी? आपल्या हातनं एक वारकरी नाराज नाही झाला. आपल्या दारातनं देव काय नाराज होईल? अरे जीवात जीव आहे तोपर्यंत सप्त्याची गावाची सेवा केली. जीवात जीव आहे तोपर्यंत सगळं केलंय गावासाठी. जीवात जीव आहे तोपर्यंत लढलोय मी आणि इथून पुढे लढत राहणार. नामस्मरणासाठी, अध्यात्मासाठी. खचणार नाही. सांग काय पाहिजे. देव म्हणला, राजा काय पाहिजे म्हणतो ना? आज माणसाचं मांस खायचं. देवा आणि माळकरी माणसं आम्ही. आमच्या घरी वारकरी येतात. दारात आलेल्या वारकऱ्याच्या पायावर पाणी घालतो, घरी पंक्तीला बसवतो, नवरा बायको दर्शन घेतो आम्ही. आमचं लेकरू आहे 3-3.5 वर्षाचं, त्याच्या गळ्यात माळ घातली आम्ही. आम्हाला लय नाद आहे भजना कीर्तनाचा. आणि आज खुशाल तो असलं सांगतो. मग निघालो मी. उठला देव, निघाला तडा तडा. राजा पळत गेला. या देव परीक्षा घेतो. एक लक्षात ठेवा, माणसानं नेहमी परीक्षेसाठी तयार राहायचं. कधी कुठलं संकट येईल सांगता येत नाही. जी माणसं तावून सुखालून निघतात ना, तीच सुलाखून निघतात ना, ती मोठी होतात. संकट आलं पाहिजे, ऊन सावली सगळं पाहिजे आयुष्यात. दुःख आलं, धर्म मोडतोय, पण बसवलं. सांग कोणाचं पाहिजे? नगरातला कुठलाही माणूस दाखव, त्याला आणून कापतो आणि तुला खायला घालतो पांडुरंग. लोकाचं नाही पाहिजे राजा. मग तुझ्या घरातलं पाहिजे. माझ्या घरातलं, आईचं, बापाचं, माझं का माझ्या बायकोचं, कोणाचंच नको राजा. मग लेकराचं पाहिजे. तसा अंगावर काटा आला. माझं काही नाही, पण तळ हाताचा पाळणा, नेत्राचा देवा, 32 धारा दुधाच्या जिन्न पाजल्या त्या आईला काय वाटत? लेकरू सांभाळणं सोपं असतं. पोटामध्ये बाळ असतं तेव्हापासून प्रेम करते ती बाळावर. प्रसव वेदना होतात तिला. डॉक्टर म्हणतात एक तर लेकरू जगल, नाही तर तुम्ही तरी जगाल. कुणाला जिवंत? मी मेली तरी चालेल डॉक्टर, माझं बाळ वाचलं पाहिजे. पाय आपटते, हाता आपटते, बाळाचा जन्म होता ना, आणि त्याचा जसा जन्म होतो तसा डॉक्टर बाळाचा चेहरा दाखवतात, वेदना विसरते. आणि लेकरू मारायची भाषा करतो देवा. अरे नजरे आड बाळ झालं तर तिच्या गळ्यातनं खाली घास जात नव्हता, आणि लेकरू मारायचं म्हणून. नवसानं झालेलं लेकरू. लय प्रेम आहे माझं माझ्या बाळावर. मी जर बाळाशी बोलायला लागलो तर बाळ किलबिल्या डोळ्यानं माझ्याकडं पाहतं, हुंकार देतं, बोलण्याचा प्रयत्न करतंय, माझ्या मागं बोलतंय, बाबा म्हणतंय, आई म्हणतंय. आणि त्या लेकराला कापायचं होय रे देवा? जमायचं नाही रे राजा. मी नाही जेवणार, मी नाही कापणार लेकराला. तेवढ्यात माय पुढं आली, हे सगळं ऐकलं. अरे देवा काय परीक्षा घेतो? पदर घेतला, तोंडामध्ये घातला आणि होम सोमसून रडायला लागली. काय संकट आलं. मग नाही जेवत म्हणाला राजा. निघाला देव.
राजा रडू लागला, नाही देवा, परीक्षा घेऊ नका, 9 दिवसाचं लेकरू आहे असं नका म्हणू. लेकरू कापायचं सोपं आहे? तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस सांभाळीला. आई म्हणून कोणी आई साक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. 70 वर्षाच्या म्हाताराबाईचं 40 वर्षाचं पोरग मरू द्या, ज्याचा प्रपंच उभा झालाय ते लेकरू मरू द्या, आणि घ्या त्या म्हातारीची गाठ, सुमसून रडते, माझं लेकरू गेलं हो, मला धक्क्यात नसावरते. जिचं बाळ गेलंय तिला विचारा, हे तर नवीन लेकरू होतं, लहान होतं, काय वाटलं असेल आईला? आई ती आई असते, लेकरू ते लेकरू असतं. ऐका माझ्या बाळानो, दादानो, तुमच्या आईचं जेवढं तुमच्यावर प्रेम आहे तुमच्यावर तेवढं देवाचं सुद्धा प्रेम नाही. आई सांभाळते तुम्हाला, लहानाचं मोठं करते, पालन पोषण करते, आणि कुशाल लेकरं मोठी झाल्यावर म्हणतात आमच्या आईबापानं आमच्यासाठी काय नाही केलं. नख लावला असता तरी मेला असता. आठवा तुमचा बाप पुरीनो, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुमच्या बापानं गावभर बर्फी वाटली, लक्ष्मी झाली मला, लक्ष्मी झाली मला. ज्या दिवशी तुम्ही चालायला लागला तुमच्या बापानं तुम्हाला खांद्यावर घेतले, गावभर फिरून आणले. कुठं गेला तो, आणि कपड्याचं दुकान जर लागलं तो स्वतःला कपडे घेत नव्हता, दुकानात जात होता, आणि दुकानदाराला म्हणायचा माझ्या लेकीला हा ड्रेस चांगला दिसेल, द्यावं फ्रॉक, द्यावं ड्रेस, द्यावं. आई वैता गायची, कशाला आणतात कपडे, लय आहेत तुमच्या पुरीला. पण बापानं कधी कंटाळ नाही केला. कपडे घेऊन आलाय पुरीनं तुम्हाला तुमचा बाप, काही दिसू द्या, पुरी करता आणलंय त्यानं. ज्या दिवशी त्याला मुलगी झाली त्या दिवसापासून त्याचं वय अचानकच 10-20 वर्षानं वाढतं, पोखतं होतो, सुधारतो, लोकांच्या लेकीकडे वाईट नजरेनं बघत नाही, मला लेक आहे म्हणतो, चांगल्या पद्धतीनं वागतो, लेकीला सांभाळतो तुमचा बाप. तुम्ही ऐका जरा बापाचं महत्त्व. अरे 9वी-10वीच्या पुरी, अरे नवीन पंख फुटतात पुरींना, बापाला कधी विसरू नका माझ्या बहिण्यानो. तुमच्या बापानं तुमच्यासाठी घोडा व्हायचा प्रयत्न केलाय, गुडघ्यावर आलता तुमचा बाप, आणि पाठीवर बसवलं होता तुम्हाला, आणि तो सगळ्या अंगणातनं फिरला होता. लेकीसाठी घोडा झालाय बाप. अरे आयुष्यात कधी घोड्यावर बसायला न मिळेल, पण तुमच्या बापानं तुम्हाला खांद्यावर घेऊन फिरवलं हे विसरायचं नाही. घोडा झालाय तुमचा बाप, गावभर फिरलाय. लोक म्हणतात अरे काय पोरगी हुशार नाही, नाही नाही, चांगल्या पोरीला चांगलं ॲडमिशन घेऊन द्यायचं. आई आठवते तुम्हाला, पहिला नंबर आला तर पेढे वाटते म्हणून, पण माझ्या पुरीला चांगल्या कॉलेजात ॲडमिशन मिळालं पाहिजे म्हणून कर्ज काढणारा बाप किती पुरींच्या लक्षात राहिला. तुमच्या बापावर कर्ज आहे, अजून तुमच्या बापानं तुम्हाला कळू दिलं नाही. नाही सांगितलं त्यानं दप्तर आणलंय, पण कुठनं पैसे आणले, नाही सांगितलं कॉलेजची फी भरली कशी भरली. अरे त्याच्या सासूरवाडीनं त्याच्या लग्नात त्याला अंगठी दिली होती, तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या बापानं अंगठी मोडली महाराज. बायकोचे लाड नाही केले, स्वतःला काय नाही घेतलं. लाखानं कमवताय ते, स्वतःला कधी काही घेत नाही. 2000चा मोबाईल स्वतःला घेते आणि लेकीला चांगला मोबाईल घेऊन देते. लेकीवर नजर असते त्याचे, सांगत राहतो माझ्या लेकीचं शिक्षण झालं ना चांगलं स्थळ मिळेल. पाहुणे रावळे म्हणतात लग्न करून टाका, लग्न करून टाका, लग्न करून टाका. नाही नाही, माझ्या काळजाचा तुकडा आहे. आणि पोरगी खुशाल बापाला सोडून निघून जाते. माझी विनंती आहे, तुमचं ज्यावेळेस लग्न होऊन तुम्ही सासरी जाल ना त्या दिवशी कळेल आता आपल्या तोंडावरून हात फिरवायला कोणी नाही. मातीचं घर, मातीचं अंगण, माती चिचूल असणारं माहेर हे जगातलं सगळ्यात चांगलं घर असतं. तिथं लेकीला स्वातंत्र्य असतं. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं पुरीनो. सासरी गेल्यावर सगळे उठायच्या आधी उठावं लागतं. लाड सगळे माहेरात. सासर कोणी कोणाचा असतो. तुम्ही कधी माहेरात जाता? बाप आई जिवंत आहे तोवरच जाता ना. आईबाप मेल्यावर जा वाटतं का? अरे आईबाप असताना तुम्ही कॉलेजात गेला, 800 मीटर शर्यतीत 7वीतल्या पोरीचा पहिला नंबर आला, तो गावभर सांगतंय माझी पोरगी धावण्यात पहिली आली, माझी पोरगी धावण्यात पहिली आली. पेढं वाटते, बर्फी वाटते, स्टेटस ठेवते, माझी ताडी लई हुशार आहे, माझी ताडी लई हुशार आहे. गावभर सांगते पोरी करता काय काय करते. अरे पोरीनं मिठानं भरलेला भात बनवला, भरणी पालती घातली तर मिटक्या मारून खाल्लाय तुमच्या बापानं. तुम्ही विसरू नये, कधी तुमची चूक नाही काढली. तुम्ही खुशाल बापाला म्हणता तुम्हाला कळत नाही. ज्या दिवशी नांदायला जाल त्या दिवशी ध्यानात येईल माझा 10वीमध्ये मला फक्त 62% पडले. मी काही लई हुशार नव्हते, पण माझ्या बापानं माझी दृष्ट काढायला लावली, मुठभर मिरच्या ओळून टाकल्या. पोरीनो सासरी गेल्यावर परत तुमची नजर कोण काढत नाही. बाप आणि आई जेवढं प्रेम करते तेवढं पोरीनो पोरांनो तुमच्यावर जीव कोणी लावत नाही. जग जर तुम्हाला म्हणत असेल ना माझं तुझ्यावर प्रेम आहे, जेवढं आईनं बापानं प्रेम केलंय तेवढं प्रेम जगात कोणाचं नसतं, कधीच नसतं आणि नसणार. उगा म्हणून येत नाही डोळ्याला पाणी,
उगा म्हणून जात नाही बायांच्या डोळ्याला पदर. आठवतो त्यांना बाप, आठवते माय, कुणासाठी जावं म्हणते माहेरला. आता बाप मेला, आता नाही जावं वाटत. अहो जा तुम्ही, भाऊ आहे, नाही जावं वाटत. आता कुणासाठी जावं? बाप होता तोवर हातातली पिशवी कामी न्यायची, माघारी जाताना भरून यायची. हो, कधी माझ्या बापानं उपाशी दिलं नाही. कांदे बटाटे लसूण यसरात चटणी. माझ्या समोर कितीतरी बहिणी आहेत ज्या मागच्या रक्षाबंधनाला माहेरी गेल्या नाहीत. कुणाचा फोन येईल आता? अरे भाऊ बहिणी नसतं कोण कोणाचं, आई बाप आई बाप. राजा रडला, देव उठून जायला लागला. कापायचंय लेकरू आता. पळत गेली ती बाजूला, पदर तोंडात सारला, हुमसुमसून रडते. राजानं पोरग धरलं आणि दिलं कापायला. देव म्हणला, ए राजा, लोकांना कापायचं नाही, तुझं पोरग तुझं तू काप. काय वाटलं असेल बापाला? घेतली का अशी परीक्षा आपली देवान? कधी घेतली कधी परीक्षा? राजानं लेकरू कापलं, रक्ताच्या चिळकांड्या उडायला, डसा डसा रडायला लागला. राजा सोन्या, मी सांभाळवतो रे, खांद्यावर अभिमान होता माझा पोरगा, खांद्यावर घेऊन फिरत होतो. आता कोणाकडे बघू रे पोरा? मेलं रे लेकरू. डोळे बाहेर पडले, जे बाहेर पडले. मांस बनवण्यात आलं, अन्न तयार झालं आणि देवाला वाढायला लागले. राजा म्हणला तुझं तू. देव म्हणला राजा तुझं तू वाढ. देवान पाणी फिरवलं. आता तरी जेवायचं नाही. देवान किती परीक्षा घ्यावी? राजा काय लेकरू मेलं वाटतं तुझं? एकुलतं एक होतं, तुझ्या समोर कापलं. मग दुसरं लेकरू आहे का तुला? नाही देवा. मग मी निपुत्रिकाच्या घरचं पाणी पण पित नाही राजा. काय वाटलं असेल महाराज? उठला देव, तडा 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 चालत निघाला. महाराज आम्ही रोज कीर्तन करतोय आणि एखाद्या दिवशी आम्हाला त्रास झाला तर आम्हाला नको वाटते. साधू संतांनी किती सोसलंय आमच्या करता. आज आम्हाला जेवढी किंमत आहे ना तेवढी ज्ञानोबा तुकोबामुळे आहे. अरे आमच्या करता लोकांचं शेण घेतलंय रे माऊलीनं. आमचं चांगलं व्हावं, कमरा बांधून कीर्तन सांगता यावी. माझ्या तुकोबानं काठीनं मार खाल्लाय. माझ्या ज्ञानोबानं जगाचं शेण अंगावरती घेतलंय. खचली नाही माझी माऊली. आमच्या करता आम्हाला लेकरू म्हणून वाढवलंय माझ्या माऊली. आम्ही जे कोण आहोत ना ते ज्ञानोबा तुकोबामुळे आहोत. आम्हाला काय इज्जत दिली असते? रात्रभर नाचावं लागतं सर, मगाशी मी सांगितलं. रात्रभर नाचावं लागतं, लोक शिव्या घालतात. अरे 2-2.5 तास आम्ही येतो, लोक माऊली म्हणून आम्हाला पाहतात. हे ज्ञानोबा तुकोबाचे आमच्यावर उपकार आहेत. हे समर्पण आहे आमचं. तारुण्य अर्पण केलंय आम्ही. वारकरी संप्रदाय करता आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही नशीबवान आहोत. आमचं तारुण्य संपलं ज्ञानोबा तुकोबाच्या भजनात. देव उठला आणि पळायला लागला. राजाची बायको पळत आली. हे देवा, निपुत्रिकाच्या घरचं खात नाही ना? 6 महिन्याचा गर्भ आहे माझ्या पोटात. निपुत्रिकाच्या घरचं खात नाही ना? पोट फाडते, बाळाला बाहेर काढते, मग तरी जेवावं लागल तुला. आता देवच रडू लागला. देवाच्या डोळ्यातनं पाणी आलं. धरलेले पाय राजाला उठून उभा केलं आणि गच्च मिठी मारली. राजा, तुझ्यासारखा भक्त मी पाहिला नाही. माझ्यावर तू सगळा भार घातलास ना, आता इथून पुढचीच तुझी सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल. लेकरू मेलं होतं ते पुन्हा जिवंत झालं, ही कर्तबगारी पांडुरंगाच्या देवावर घातलेल्या भाराची. आणि म्हणून आपल्याला वाटत असेल की आपलं चांगलं व्हावं, भलं व्हावं, आनंद मिळावा, तर आपला भार देवावरती घालावा. कसा घालावा? देहाचा भार पीजे